डॉक्टर, IV ड्रिपमुळे एनर्जी मिळते, हे खरं आहे का? हो हो. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा पेशंट्स डिहायड्रेशन घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये येतात तेव्हा पेशंट्सच आम्हाला सांगतात की आम्हाला ड्रिप लावा आणि बरं वाटतं. म्हणजे ड्रिप लावल्यावरती बरं वाटतं हे बरोबर आहे, पण हे खरंच बरोबर आहे का? दॅट इज अ बिग क्वेश्चन. सो येस, जर का डिहायड्रेशन सिव्हिअर असेल, तुम्ही ब्लड प्रेशर तुमचं खूप लो असेल, तोंड पास्ट असेल म्हणजे एकदम ड्राय झालं असेल, तुम्हाला हेडेक सिव्हिअर होत असेल, तर डेफिनेटली दॅट आपण जे ड्रिप्स देतो क्लिनिकमध्ये त्याच्याने तुम्हाला टेम्पररी बरं वाटेल, पण ते पूर्ण ट्रीटमेंट नाही आहे. सी अंडरस्टँड करा की तुमचं जो डिहायड्रेशन झाल्यामुळे जो त्रास आहे, दॅट डिहायड्रेशन हा पाणी कमी असल्यामुळे होतं. सो ओरल पाणी इनटेक हे कधीच तुम्ही IV ड्रिप्स बरोबर कम्पेअर करू शकत नाही. आणि अगेन प्रिव्हेन्शन हे आपण केलंच पाहिजे, म्हणून कंटिन्युअसली पाण्याचा इनटेक चांगला ठेवा. नॉर्मल किडनी फंक्शन असेल, तुम्हाला दुसरा कुठला आजार नसेल, तर ह्या गरमीमध्ये कमीत कमी 4-4.5 लिटर दिवसाला पाणी प्यायचं आणि अगदी मोजून प्यायचं. ते मोजून म्हणजे मी तर पेशंट्सला सांगतो की तुम्ही बाटल्या भरून ठेवायच्या आणि तेवढ्या बाटल्या संपल्या पाहिजेत प्रत्येकी. तर दॅट इज व्हेरी इझी टू डू. म्हणजे आपण ट्रॅव्हल करताना 1 बाटली, घरी गेल्यावरती 2 बाटल्या, रात्री झोपायच्या अगोदर अर्धा 1 बाटली, हे असं कॅल्क्युलेट करून आपण पाण्याचा इंटेक ठेवला पाहिजे. सो IV हे प्रॉबेबली ट्रीटमेंट मोडॅलिटी आहे, बट प्रिव्हेन्शनसाठी ओरल पाण्याचा इंटेक खूप महत्वाचा आहे. धन्यवाद.